हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? एकदम मस्त ना. आय होप तुम्ही सगळेजण एकदम छान असणार आहात. सो आजचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी एकदम स्पेशल, कारण आता स्पेशल आपल्याकडे सण येतो आहे, म्हणजेच गुढीपाडवा. आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण घराची साफसफाई कशी करू शकतो ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला आपण आज लवकरात लवकर घराची साफसफाई करून घेऊया, कारण कुठलाही सण आला की आपण आपलं घर पहिलं स्वच्छ करतो. तसं तर डेलीची सफाई असतेच, पण ही सफाई जरा जास्त मोठी असते, कारण आपला महाराष्ट्रांचा हा नवीन वर्षाचा नूतन वर्षाचा दिवस आहे. त्यामुळे आपण याची चांगली डीप साफसफाई करतो. तर आज तशीच काही साफसफाई मी पण करणार आहे. रोजची सफाई वेगळी असते, पण जी आपण एकदम डीप सफाई करतो, जे सगळं म्हणजे वरती चढून सगळं साफ करून, त्याला बोलतात साफसफाई रिअलमध्ये. आणि आज मी तीच साफसफाई करणार आहे, कारण कसं आहे ना, मुलांच्या गडबडीमध्ये ना आपल्याला साफसफाई करायचा वेळ मिळत नाही आहे. एवढी डिटेलची साफसफाई करायचा वेळ मिळत नाही. काही सण असेल त्याच निमित्ताने आपला झाडू वर जातो, नाहीतर आपलं कधी पण आपल्या जवळच्या जवळ आपण साफसफाई करतो. जिथे जिथे आपला हात जातो तिथेच साफ करतो, पण आज जिथे हात नाही जात ना तिथेही आज आपल्याला साफसफाई करायची आहे. तर पहिला मी घेतलेला आहे झाडू, आणि सगळं चारी साईडनी वरतून मी मारून घेणार आहे, जेणेकरून काही पण जाळे वगैरे असतील ते निघून जातील. बेडरूममधून, हॉलमधून आणि किचनमधून मी हे झाडू फिरवून घेणार आहे. तसं तर माझ्यावरती जाळे नसतात, पण मी मारून घेते, कारण एखादा कुठला छोटासा जाळा असतो तर आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. तर या झाडूच्या मार्फे तो जाळा निघून जाईल, आणि जे कोळी जे असते तर कोळीचं घरसुद्धा बनत नाही. त्यामुळे मग मी पहिलं झाडू लावून सगळं ते जाळे वगैरे काढून घेते. तर सगळे जाळे काढल्याच्या नंतर मी घेणार आहे पंखा साफ करायला, कारण सर्वात जास्त घाण होतो तो आपला पंखा. कारण कसं दिवसभर बिचारा चालत असतो, आणि हवेमुळे, बाहेरच्या धुळीमुळे त्याच्यावरची जास्त धूळ जमा होते. त्यामुळे आपण पंखा व्यवस्थित साफ करून घेऊया. त्यानंतर जी आपली भिंतीवरती फ्रेम वगैरे आहे, जे पण तुम्ही काय डेकोरेशन आयटम लावलेलं आहे, आता ही माझ्या तनूची फ्रेम आहे, ती चांगली मस्त पुसून घेतलेली आहे मी. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सामान ओल्या एकदम कपड्याने पुसायचं नाही. ओला जरी कपडा असेल तरी चांगला घट्ट पिळून घ्यायचा, आणि मग तो पिळून साफ करायचा. कारण कसं काही डर्ट्स पार्टिकल आहेत ना, सुक्या कपड्याने निघत नाही, तर थोडासा ओला मारावाच लागतो. तर एकदम चांगला घट्ट पिळून घ्यायचा, आणि मग तो टीव्हीवरती मारायचा आहे. आणि आता टीव्ही साफ केल्याच्या नंतर माझी मैत्रीण आलेली आहे, आणि ती मला विचारते की तू काय करते. तर मी तिला सांगते की गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज सफाई करते. तर टीव्ही साफ करून घेऊया आपण. त्यानंतर मी सोफाच्या इकडे साफ करून मग खिडक्या साफ करायला घेते, कारण कसं खिडक्या जास्त खराब होतात, कारण बाहेरून पण धूळ जमा होते, कारण आमच्या बिल्डिंगच्या समोरच कन्स्ट्रक्शनचं काम आहे ना. तर त्यामुळे ना धूळ जास्त खिडकीवरती येऊन बसते, डस्ट भरपूर बसतात. त्यामुळे मग खिडकी पुसून घेतली मी. त्याच्यानंतर या नेहमीच्या ज्या आमच्या खुर्च्या आहेत त्याच्यावरती माझा कधी हात बसत नाही, फक्त आम्ही बसायच्या खुर्च्या काढतो. तर त्याही आज मी ओल्या कपड्यांनी चांगल्या क्लीन करून घेते. त्यानंतर टी व्ही जवळचा जो टेबल आहे तो क्लीन करून घेते स्वच्छ, कारण जास्त करून धूळ त्याच्यावरतीच बसते. कारण कसं दरवाजाच्या समोरच आहे ना, तर दरवाजा उघडा असला तर तिथून जास्त धूळ येते. आणि दुपारच्या वेळेला तर आमच्या इथे भरपूर हवा वाहते, आणि त्याच्याबरोबर सोबत धूळसुद्धा येते. तर एक दिवस जरी क्लीन केलं ना तर दुसऱ्या दिवशी परत धुळीचा थर तुम्हाला जमा दिसेल. तर आज त्याच निमित्ताने आपली सफाईसुद्धा होते.
सफाई झालेली आहे। आता फक्त लादी खराब झालेली आहे, ती लादी आता मी व्यवस्थित क्लीन करून घेते, कारण तुम्ही बघू शकता किती घाण झालेली आहे। तर पूर्ण सोफा वगैरे एकदम क्लीन झालेला आहे बघा, काचा पण क्लीन करून घेतलेले आहेत आणि इकडचं पण क्लीन करून घेतलेलं आहे, देवाच्या इकडे पण क्लीन केलेलं आहे। आता फक्त लादी पुसायची आहे, फटाफट लादी पुसून घेते, माझी गुढीपाडव्याची सगळी सफाई झाली। आणि लास्ट माझा दरवाजा राहिला होता, तो दरवाजा पण आज क्लीन करून घेते। डेली दरवाजा साफ करणं जमत नाही, पण आज त्या निमित्ताने दरवाजा पण माझा साफ होतोय। दरवाजा साफ करून झाल्याच्या नंतर माझा तोरण जो आहे जुना झालेला तो काढणार आहे आणि हा चांगला वॉश करून घेणार आहे, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला फुलांचे तोरण लावायचे आहेत, त्यासोबत नवीन तोरण सुद्धा आपण तुम्ही लावू शकता। तर आता मी हा तोरण काढून दुसरा तोरण लावणार आहे, ते पण उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी, आज नाही। सर्व रूमातली झाडलोट करून झाल्याच्या नंतर मी सर्व रूमातून लादी क्लीन करून घेते, जेणेकरून माझं रूम एकदम फ्रेश आणि क्लीन दिसेल। आणि तुम्ही पाहू शकता की बाहेरचं पण मी किती क्लीन करून घेतलेलं आहे, म्हणजे घराच्या बाहेर पण जेवढं तुम्ही स्वच्छता ठेवाल ना तेवढं खूप चांगलं असतं। आणि फायनली तुम्ही माझा रूम बघू शकता, किती क्लीन झालेला आहे बघा, आणि किती नीट स्वच्छ वाटतं एकदम। आणि खरंच सफाई झाल्याच्या नंतर ना घरामध्ये एकदम ना फ्रेशनेस वाटतं आणि आपलं मन पण खूप प्रसन्न होतं। तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने माझी सफाई पूर्ण झालेली आहे, तर तुम्ही कधी सफाई करताय? तर चला लवकर सफाई करा आणि आपलं घर एकदम स्वच्छ नीटकं ठेवा। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच, उद्या बघूया आपण गुढीपाडव्याचं सण आणि सेलिब्रेशन करूया सर्वांनी, आणि तुम्हाला इन ॲडव्हान्स गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि टेक केअर।